विक्रम भालकेकरजी, डोईजोडेजी आणि आजच्या प्रोजेक्टच्या इन्चार्ज महानंदाताई सोनटके आणि मंचासमोरील मी फक्त धनंजयजींचं आणि जगतापजींचं प्रातिनिधिक आणि पटवारी सरांचं प्रातिनिधिक स्वरूपात नाव घेते. आपण सर्व मान्य. खरं म्हणजे उशीर झालेला आहे, पण काही गोष्टी आपल्याला तिथे जेवण पण चालू झालेलं आहे. मला प्रशांतजींनी सांगितलं की आज एकादशी असल्यामुळे चांगलं चविष्ट फराळाचं केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातही तुमच्यात जास्त वेळ थांबणार नाही. पण 2-3 गोष्टी मी आवर्जून सांगू इच्छिते की पल्लवीने IIM वरून MBA केलंय, भारतातल्या एका प्रीमियर इन्स्टिट्यूट वरून, आणि आमच्या त्या बालिकाताईंनी रस्त्यावर चप्पल त्या हे करतात. म्हणजे काय तुम्ही निवडलेली रत्न आहेत की ज्यांनी तुम्ही अतिशय चांगल्या सुयोग्य लोकांना आज इथे हा महिला शक्ती पुरस्कार दिलेला आहे. त्याबद्दल निवड समितीचे संयोजकांचे मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करू इच्छिते. इथे महिलेची, त्या बहिणीची कार्यकुशलता, कार्यकर्तृत्व हेच फक्त क्रायटेरिया असावं असं मला वाटायला लागलं. कारण प्रत्येकीचा हा जो विलक्षण प्रवास आहे, प्रत्येकीच्या बद्दल तुमचं वाचन तर होतच होतं, पण त्यांच्या प्रत्येकीबद्दल प्रशांत या माझ्या कानात एक विशेषता सांगत होते. आणि मी माझा स्वतःशी विचार करत होते की कुणी शिकवलं तुम्हाला ही हिंमत, ही ताकद कुणी दिली? पल्लवीच्या आई पण होत्या, त्यांचं पण अभिनंदन. मला असं वाटतं की ही हिंमत, ही ताकद मुलीला आईच्या गर्भातून मिळते. ती आई तिला, कारण आपण गावात बघा आपल्याकडे म्हणतात की मुलगा असेल तर 9 महिने पोटात राहत नाही, मुलगी असेल तर 9 महिने 9 दिवस. तिथं सुद्धा शांतपणे पूर्ण कार्यकाळ काढून ती बाहेर येते. तर ही आपल्याला जी ताकद असते, शक्ती असते, संस्कार असतात, ती पहिली गोष्ट गर्भात मिळते. आणि त्याच्यानंतर परिवार, आपले ब्रह्मकुमारी असतील किंवा ज्या कोण आपण गुरुमार्गावर असतो त्यांचा, आणि सर्वात महत्वाचा त्या समाजाचा, या सगळ्यांचा एक आपल्यावर जो एक मोठा संस्कार असतो, त्याच्यातून ह्या अशा महिला सगळ्या, त्या खरं म्हणजे या सामान्य महिला आहेत, पण यांचं कर्तृत्व मात्र असामान्य आहे. त्यांची जी गाथा आहे ती नक्कीच असामान्य आहे. आणि आज मी म्हणजे उदगीरची तुमच्यातलीच आहे, पण आज तुमच्या प्रत्येकाची अचीवमेंट ऐकून, तुम्हाला बघून, भेटून खूप मनस्वी आनंद वाटला. तुमच्या सर्वांचं आम्ही मंचावर असलेल्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप अभिनंदन. आजचा सगळ्यात महत्वाचा सत्कार म्हणजे आमच्या महानंदा बहिणजींचा. बहिणजी, मी 85 सालामध्ये उदगीरला सेंटर सुरू केलं. बहिणजी, मी त्यावेळी इयत्ता 8वीला होते. तुमचं सेंटर सुरू झालेला कार्यक्रम सुद्धा मला आठवतो. आणि त्या दिवशीपासून गेली 40 वर्ष उदगीरकरांना नैतिक मूल्यांचं, नीतिमत्तेचं आणि एक सुचिरभूत असं जीवन जगण्याची जी एक मोठी तपस्या त्यांनी उदगीरकरांच्यासाठी केलेली आहे, त्याबद्दल हा यथायोग्य असा जीवन गौरव पुरस्कार महानंदा बहिणजींना दिलाय. त्याबद्दल बहिणजी आपले खूप खूप अभिनंदन. आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर यांचंही खूप खूप अभिनंदन. कारण महानंदा बहिणजींनी आता बघा, त्यांना पुरस्कार मिळाला, त्यांना स्वतःचा पुरस्कार मिळाला, याचं कुठलंही त्यांनी गुणगौरव केलं नाही किंवा मी असं केलं तसं केलं काही सांगितलं. त्यांच्या हातात जे काम दिले गेले, या वर्षीचा जो प्रोजेक्ट दिलाय त्याच्याबद्दल त्या बोलल्या. ही आहे महिलांची कमिटमेंट. ती आपल्या कमिटमेंट शिवाय त्या दुसऱ्या इतर कुठल्याही गोष्टींनी तिला एक्साइटमेंट होत नाही असं मला वाटतं. आणि महानंदा बहिणजींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बहिणजींनी तुम्हा सर्वांना अनेकांचे संसार होते, अनेकांच्या अडचणी होत्या. आपल्या उदगीरमध्ये, प्रशांत भैया तुम्ही उदगीरला मला कमी बोलवायला लागलात, माझ्या तोंडात सारखं सारखं लातूर यायला लागलं. आपल्या उदगीरला ही जी एक आध्यात्मिक बैठक दिली, त्याच्यामुळं आज आपल्या समाजातला एक मोठा वर्ग अध्यात्माच्या मार्गावर आहे आणि त्याच्यामुळे समाज एकसंघ राहिलेला आहे. तर आजच्या ह्या सर्व मानकऱ्यांचे, त्यांना सर्वांचे अभिनंदन, त्यांच्या परिवाराचं अभिनंदन, त्यांच्या मित्र परिवाराचं अभिनंदन आणि माझ्याकडून व्यक्तिशः आपल्या सर्वांना मानाचा मुजरा. आज
मला तिथे लातूरमध्ये उद्या जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या समित्यांची अध्यक्ष वगैरे त्या निवडी आहेत आणि मला फरमान आलं पक्षाकडून की तुम्हाला त्या बैठकीसाठी उपस्थित राहावं लागेल. मी त्यांना खोटं बोलून आली की मी मुंबईहून अजून परतच आले नाही म्हणून, कारण मला महानंदांजींना आणि तुम्हा सर्वांना भेटण्याचा मोह आवरला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मी खूप लहान आहे पण माझ्या हातून महानंदाबाईंजींचा जीवनगौरव पुरस्कार देण्याचा सन्मान, त्या सन्मानाच्या प्रेमापायी मी पर्यंत धावत आहे. मी जाता जाता ह्या सगळ्या बहिणींसाठी, यांनी जे अचीव केलंय त्यांच्यासाठी एकच सांगेन की माणसाची हार कधी होते? हार तब होती है जब आप मान लेते हो. हार तब होती है जब आप मान लेते हो. जीत तब होती है जब आप ठान लेते हो. या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्या सुमधुर रुचकर अशा जेवणामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न उभी राहता आपली रजा घेते. धन्यवाद. खूप धन्यवाद ताई. तुमच्या मार्गदर्शनातून एवढंच म्हणावं असं वाटतं